2 संदुका दिल्यात तुम्हाला सोबत. एका संदुकीत आमच्या बाळराजेंसाठी कापड चोपड, खेळणी, उबदार कपडे, काही दवा, औषध गुटी, बाळंतविड्यात समजावं. दिलेला समदा जिन्नस पोचवतो मग तर झालं. येतो. चला. येता कुठं? आम्हाला सोडून म्हणजे तुम्ही घोडा बाहेर काढला तसं आम्ही बी जिन कसलं. कान्होजी काका आम्ही कुठं चाललोय ठाव आहे ना? कुठं म्हणजे भाच्याच्या बारशाला. हा म्हणलं आपणही जाऊ मोरल्या छत्रपतींच्या नावाच्या घोगऱ्या खायला. चला. आम्ही काय म्हणतोय कान्होजी काका, एवढ्या लांबचा पल्ला आहे, आम्ही जाऊन येतो की. तुम्हाला कशा पाहिजे दगदग? अहो तळहातावर ही भाग्यरेषा उमटली म्हणल्यावर बसून राहण्यात काय मतलब आहे? हा मी येणार. तसंही मला इथं काय काम आहे? एवढी दौड होईल. मुलूक नजरे घालता येतो. शिवाय संधी मिळाली वतनाचा बी विषय काढी. वतनाचा विषय? हा म्हणजे तुम्ही तर काय काढणार नाही. हा, समारंभात तो काढू बी नाही. मी ती राहीत म्हणून काढी. काय बालांट आलं तर माझ्यावर येईल. तुम्ही मोकळ कसं. माफ करा, परंतु बारशाच्या सोहळ्यात हा विषय नको. आणि काकासाहेब, हा विषय आता बंद झालाय. अहो गंमत केली. मी कशाला काढी दिशे. आणि आम्ही आहोत की. आम्हाला समजतंय कुणाला कधी कुठं किती बोलू द्यायचं ते. एवढे येतो म्हणतात, येऊ देत. कान्होजी काका चला. चला. तुम्ही निर्धास्त असा, स्वतःची काळजी घ्या. जी. चला रे. राणीसाहेब, बाळराजांकडे लक्ष दिलंच पाहिजे तुम्ही, पण थोडं आमच्याकडे पाहिलं तर मेहरबानी होईल. येसू, काय झालं येसू? नाही, काही नाही. आई बाबांची आठवण झाली. आज आई बाबा असते तर त्यांना किती आनंद झाला असता. बाबांनी तर आम्हाला मुलगा झाला ही खबर समजताच हत्तीवरून साखऱ्या वाटल्या असत्या. शृंगारपूर पंचक्रोशीत पंक्ती पडल्या असत्या. शिरापुरी लाडवांनी माणसं तृप्त झाली असती. बाबांनी तर सगळ्यांना साखर थैल्या पाठवून पाठवून कळवलं असतं. लहान मुलासारखे धावत आले असते आणि येताना सुकामेवा, डाळी डुळी 100 प्रकारचे काढे आणले असते आमच्यासाठी. म्हणाले असते, पोरी पांग फेडलंस. आमचे मामासाहेब होतेच दिलदार. आणि आईसाहेबांनी तर आम्हाला मन भरून आशीर्वाद दिला असता. त्या नेहमी आमच्या अंगावरून हात फिरवत म्हणायच्या, आई भवानी चौसर घे, लेकीला अखंड सौभाग्य दे. आमचे बाळराजे बघून तर त्यांचं सार्थक झालं असतं. खूप लाड केले असते आमच्या बाळराजाचे. पण आता आमची माहेरची माया
येसू, आई बाबा नसले तरी ही आनंदाची खबर आम्ही गणोजीरावांना कळवली. ते नक्कीच येतील. दादासाहेब, लगेच खुश झालात ना? येसू, कशा असता तुम्ही बायका? म्हणजे एवढं मन जपणारा, लाड पुरवणारा नवरा असला, हक्काचं सासर असलं तरी माहेराच्या आठवणीनं स्त्री पुलकित होते. म्हणजे मायेचा पदर ती माहेरातच शोधते. खरंय हो राजे. परंतु परंतु काय? दादासाहेब येणार म्हणून काळजी कसली काळजी? नाही, म्हणजे पुढे वतनाचा विषय निघाला नको. वतन? छान छान. बाहेरचा महालही तुम्ही माळांनी सजवलाय. तुम्हाला आवडलं ना मातोश्री? खूप खूप आवडला. पाळणाही असा छान सजवा. हो. इथे मौशार लुगडी दुपटी घाला खाली. विसरू नका हा. वय वय, बाळराजांना रुताया नको. बाळराजांची कांती खूप मऊ आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या इतकीच कोमल शय्या सजवणार आहोत आम्ही पाळण्यात. वय वय, अव करणारच त्या. आज आत्याबाई आहेत त्या, त्यांचं मान आहे. मग नाव ठेवायचा मान तर आत्याबाईंचा. पण काय हो आत्याबाई, सगळ्यांना रीतसर आमंत्रण केलंय ना? अगदी, कुणालाही विसरलो नाही. दादासाहेबांच्या आत्या, मामा, मावश्या, आज्या सगळे येणार आहेत. अहो, तुम्ही करणार ते सगळं व्यवस्थितच करणार. तर अव हातखंडाच आहे त्यांचा. त्यांनी ठरवलं तर पसरलेले मोहरीचे दाणे बियचत्याल, आणि द्यायचं ठरवलं तर ओंजळ भरभरून देत्याल. अगदी खरंय तुझे धाराव. चला, आता लेकी सुना एकत्र येतील, सुखानं नांदतील. बाळराजेंच्या बारशाच्या निमित्तानं घरात पुन्हा एकदा गोकुळ नांदेल. जावई बापू येतील, गप्पांचे थड रंगतील. अव किती दिवसांनी समधे एकत्र येणार आहेत. संपली ना सगळी लगबग? गेले ना समजा चीज वस्तू बरोबर? हो, गेल्यात म्हणा. गेल्या काय पोचल्या असतील. आणि राणी साहेब माहेरचा आहेर बघून खुश होत्याल बघा. हो, त्या खुश होतील हो, पण तिथे गेल्यानंतर उणीधुणी नको निघायला. मला त्याचाच घोर लागलाय. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. अहो, आमचं धनी गेलेत ना बरोबर, त्यांचा भरोसा कमीच. अगोबाई, तुम्ही त्यांच्या जाण्यावर पायबंदीच लावायला हवी होती. कशाला उगाच दुधात हिंगाचा खडा? तर आपण कसं थांबायचं? थोरा मठांना बोलणं असं बरं दिसत नाही. तरी आमची स्वारी म्हणालीये की काही बोलू देणार नाही. जाणार, गाठी भेटी घेणार, येणार. तसं झालं तर काय हो, बरंच. रामच्या यांना तळ हातावरची रेस सारखी दुसऱ्या देते म्हणून काळजी वाटते, बाकी काही नाही. रायप्पा, पाहुणे यायला सुरुवात झाली, त्यांच्याकडे गुळ पाणी जाऊ द्या. हे काय, तेच घेऊन चाललोय. आणि 4 माणसं अजून त्यावरती आहेत. 2 पखालदारी पाण्याचं बघतात. मग सगळं ठीक आहे. कविराज, तुम्ही थोडा आराम करून घ्या. अहो, सकाळपासून तुम्हीच सगळ्या आघाड्यांवर फिरताय. अहो, नुसताच फिरतोय, नुसती धावपळ, उपयोग काय नाही. अजून नुसतं बुंदी पडणंच चालू आहे. मी म्हटलं आचार्यांना, अहो आता लाडू वळायला घ्या. अहो, नुसतं बुंदीच नको, जेवणाचं बी बघा म्हणाव. बघता बघता जेवणाची येळ यायची. बरं, बाहेर मांडवात अजून लोड तकिया ठेवलेला नाहीये. शिवाय शिलेदार बारगीर येतील, त्यांच्या घोडं बांधणीच्या जागा पक्क्या करा. ते समज झालंय. मला असं वाटतंय सगळे कामं झालेली आहेत, आता काही उरलं नाहीये. हे माणसं 2-4 दिवसापासूनच कामाला लागलेत. काही तंबूही बांधून घेतलेत. तंबू कशासाठी? अहो खंडाजीराव, समजा फिरंगी टोपीकर भेटी नजराने घेऊन आले, त्यांची गैरसोय व्हायला नको. हो, हेही खरंच. आणि ते येणारच. बरं, राजे कुठे आहेत? राजन आराम करतायत. त्यांची खूप धावपळ झाली होती. हो, पण खुश आहेत. अहो, त्यांना सगळ्याच आघाड्यांवर यश मिळालंय, अगदी घरच्या सुद्धा. बाळराजे, त्यांचा चेहरा हुबेहूब थोरल्या महाराजांसारखा. हो हो, नाग जीवणी तर अगदी तशीच. अहो, महाराजच आलेत पोटाला न काय. चला, लोक वाट पाहत आहेत.
झाली तयारी? बाहेर पाहुणे थांबलेत. आणि बाळराजे कुठे आहेत? भवानीबाईंकडे. भवानीबाई बाळराजेंना खाली ठेवायला तयारच नाही आणि त्यांना साथ युवराज राजाराम राजेंची. पण आहेत कुठं भवानीबाई आणि राजाराम राजे? आम्ही घातलेलं अंगड आवडलं नाही म्हणून बदलायला गेलाय. हे बघा, आल्या भवानीबाई, राजाराम राजे आणि बाळराजे सुद्धा. आबासाहेब, या. त्या बाळराजांना आई साहेबांकडे आणि तुम्ही चौकात चला. अहो चला, उशीर नको व्हायला. पै पाहुणे खोळंबले आहेत. थांबा आजी साहेब. काय हो, काय झालं? छान. पाहिलं शंभूराजे, नातीचं आमच्याकडे केवढं ध्यान आहे ते. एवढीशी गोष्ट पण किती उबदारपणा देऊन गेली आमच्या तनामनाला. मग भवानीबाई आहेतच हुशार, सगळ्यांची काळजी घेतात. हे बघा, आम्हाला गजरा माळला. युवराजांची आणि भवानी बाळांची सर्वत्र देखरेख असते. खरंच आहे, आम्हाला बी काय हवं नको बघत्यात. कधी काळी आमचा हा गांगुलीचा वाडा असा भरून जाईल आणि राजांच्या लेकाचं बारसं इथं होईल असं वाटलं नव्हतं हो. आजोबा मामा, बारसं झालं की आम्ही तुम्हाला गडावर घेऊन जाणार आहोत. असं तेसनी घेऊन जा, पर मला इसरू नका. तुम्हाला? अहो नाही तर. चला कुठे, थांबा जरा, बसा खिनभर. आता काय धारा आत्या? दृष्ट काढू दे. या हसत्या खेळत्या घराला, घरातल्या माणसांना कुणाची दृष्ट नको लागायला. ये ग, या. मीठ मोहऱ्या, पाटीभर गौऱ्या, आल्या गेल्याची, कुत्र्या मांजराची, पाचशा पिशाच्याची, सिद्दीक हौसाची, कुणा गनिमाची, फितुराची, हत्याराची. कुणी बघितलं असेल तर त्याच्या डोळ्यात 3 वाटांची माती पडू देत. थू थू थू.
या गणोजीराजे. अगदी वेळेत आलात. अहो राजे, आमचं कसं आहे तुम्हाला ठाव आहेच की. एकदा ठरलं म्हणजे ठरलं. हा, येणार म्हटल्यावर आलोच. कान्होजीराव शिर्के आले ते बरंच झालं. आमच्या मामासाहेबांची उणीव भरून निघाली. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी माधव घ्या, कुणी कृष्ण घ्या, कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या. जी चल. बर का, आगत स्वागत झालं तरी ठरलेल्या बोलण्यात कमी पडू नका. कन्होजीराव, या असं सणासुदीला आणि आनंदाच्या प्रसंगीच माणूस न देणारी गोष्ट देऊन मोकळा होतो. अहो कान्होजी काका, आता समजा आम्ही विषय काढला तरी राजे काय म्हणणार? थोरले महाराज कुठे आहेत आता? शिवाजी महाराज नाहीत म्हणून काय झालं? हे तर आहेत की. कान्होजी काका, आबासाहेबांनी शब्द थोरल्या महाराजांनी दिला होता, राजांनी नव. जरा समजून घ्या की. हो, या. हा हा. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कोणी कृष्ण घ्या, कुणी माधव घ्या, लाडू अक्का, चला आता ठेवा बाळाचं नाव. ठेवा ठेवा, आम्हालाही ऐकायचंय. सगळ्यांची उत्सुकता वाढली आहे आता. उद्याच्या राजांचं नाव ऐकायचंय आम्हाला. अक्कासाहेब, हो ठेवा ना नाव लवकर. आमचे दादासाहेब शंभूराजे आणि आमच्या वहिनीचा यसुबाई साहेब, यांच्या मुलाचं नाव कुर्र शिवाजीराजे. शिवाजीराजे. राजन, अभिनंदन. राज, लई आनंद झाला, जाग झालं. आनंद म्हणजे हे बघा, आलो शिवाजीराज तुम्हाला वतन देण्यासाठी.